Hi, welcome to Account Plus with Professor Sumit Chavan. 12 Commerce Maharashtra Board Bookkeeping and Accountancy. आजच्या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून ट्रायल बॅलन्समध्ये दिल्या गेलेल्या इलेमेंट ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि बॅलन्स शीटला कशा प्रकारे ट्रान्सफर होतात त्याचं क्लासिफिकेशन आपण या ठिकाणी पाहणार आहोत. व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे, परंतु पूर्ण व्हिडिओ पाहणं अत्यंत गरजेचं आहे. सगळ्यात आधी आपण पाहणार आहोत ट्रायल बॅलन्समधून ट्रेडिंग अकाउंटला ट्रान्सफर होणाऱ्या एलिमेंट. त्याच्यामध्ये सगळ्यात आधी डेबिटचे एलिमेंट पाहणार आहोत. त्याच्यामध्ये पहिलं ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक हा गेल्या वर्षाचा क्लोजिंग स्टॉक असतो आणि चालू वर्षाला तो ओपनिंग स्टॉक होतो. म्हणजेच गेल्या वर्षाचा शिल्लक राहिलेला माल, मग तो रॉ मटेरियलचा माल असेल किंवा फिनिश गुड्सचा माल असेल, म्हणजे कच्चा माल असू शकतो किंवा पक्का तयार झालेला माल असू शकतो. त्याचा हा ओपनिंग स्टॉक जो गेल्या वर्षाचा क्लोजिंग स्टॉक असतो, तो नव्या वर्षासाठी किंवा चालू वर्षासाठी आपण ओपनिंग स्टॉक म्हणून ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला ट्रान्सफर करतो. त्याच्यानंतर परचेस हा रॉ मटेरियल जो आपण परचेस करतो त्याला आपण ट्रेडिंगच्या डेबिटला लिहितो. परंतु काही कारणाने समजा त्याच्यातून काही माल खराब झालेला असू शकतो किंवा अनवॉन्टेड माल असू शकतो, तर हा माल त्या ठिकाणी आपण परत पाठवतो. म्हणजेच परचेस केलेला माल, त्यापैकी काही माल आपल्याला नको असल्याने आपण परत पाठवतो. त्याला परचेस रिटर्न किंवा रिटर्न आउटवर्ड असं म्हणतात. परचेस रिटर्न आणि परचेस आउटवर्ड हा शक्यतो तुम्हाला ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिटला बघायला मिळेल आणि तो त्या ठिकाणी परचेसमधून आपल्याला लेस करायचा असतो. व्हिडिओ थोडा मोठा होणार असल्या कारणानं ज्या ज्या कठीण एलिमेंट आहेत त्याच आपण एक्सप्लेन करणार आहोत. बाकीच्या शक्यतो पटपट आवडण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याच्यानंतर येतो वेजेस. फॅक्टरीमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना किंवा त्या ठिकाणी असलेल्या मजुरांना दिला जाणारा तो पगार आहे, तो ट्रेडिंगच्या डेबिटला येतो. वेजेस अँड सॅलरी याच्यामध्ये दोन प्रकारे एलिमेंट विचारले जाऊ शकते, सॅलरी अँड वेजेस, वेजेस अँड सॅलरी. त्यापैकी पहिली एलिमेंट जी आहे ती वेजेस असेल तर ट्रेडिंगच्या डेबिटला, आणि जर सॅलरी असेल पहिलं तर त्या ठिकाणी ते पी&एलला जाईल. परंतु आता ह्या ठिकाणी वेजेस अँड सॅलरी विचारले, म्हणजे वेजेसचा इफेक्ट आपल्याला द्यायचा आहे, जो जाईल तुमच्या ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. कॅरेज इनवर्ड, जो माल आपण परचेस करतो तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणावर वाहून नेण्यासाठी जो काही आपण त्याचं गाडी भाडं देतो त्याला आपण कॅरेज असं म्हणतो. हा कॅरेज दोन प्रकारे असू शकतो, कॅरेज इनवर्ड आणि कॅरेज आउटवर्ड. कॅरेज इनवर्ड असेल तर तो ट्रेडिंगच्या डेबिटला जातो, किंवा कधी कधी फक्त कॅरेज एवढाच शब्द लिहिलेला असतो तर हा कॅरेज सुद्धा ट्रेडिंगच्या डेबिटलाच जातो. परंतु कॅरेज आउटवर्ड असेल तर तो पी&एलच्या डेबिटला जातो. फ्राईट, जर माल वाहतूक आपण विमानाद्वारे केलेली असेल तर त्याचे जे चार्जेस आपण भरतो त्याला फ्राईट चार्जेस म्हणतात, ते पण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला जातं. फॅक्टरी लाईटिंग, फॅक्टरीमध्ये आपण समजा जी काही लाईट वापरतो ते सुद्धा त्या ठिकाणी ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला जातं. त्याच्यानंतर फॅक्टरी रेंट, जर फॅक्टरी आपली रेंटवर असेल तर त्या ठिकाणी आपल्याला फॅक्टरी रेंट भरावं लागतंय, हे सुद्धा ट्रेडिंगच्या डेबिटला जातं, कारण ती फॅक्टरीशी रिलेटेड असलेला एक्सपेन्सेस आहे. आपण मागे पाहिल्याप्रमाणे जो जो डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे आणि जो फॅक्टरी एक्सपेन्सेस आहे तो ट्रेडिंग अकाउंटला जाणार आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी कोल, गॅस, वॉटर, फ्यूल, पॉवर, पूर्वीच्या काळामध्ये कोळ म्हणजेच कोळशाच्या माध्यमातून त्या ठिकाणी मशिनरी चालू व्हायच्या. मशिनरी चालवण्यासाठी कोळशाचा वापर केला जायचा. पुढे गॅसवर मशिनरी चालू व्हायला लागल्या आणि कधी नंतर फ्युएलवर मशिनरी म्हणजे डिझेलवर वगैरे मशिनरी केल्या जायच्या. आता ते पॉवर म्हणजेच इलेक्ट्रिसिटीच्या माध्यमातून केल्या जातात. म्हणजे जी मशिनरीमध्ये झालेली ही क्रांती आहे, जी पूर्वीच्या कोलच्या माध्यमातून त्या ठिकाणी मशिनरी चालायच्या, आता त्या मशिनरी त्या ठिकाणी इलेक्ट्रिसिटीवर चालतात. आणि म्हणून हे जे कोल, गॅस, वॉटर, फ्यूल, पॉवर हे सगळं त्या ठिकाणी फॅक्टरीमध्ये वापरले जाणारे इंधन आहेत, म्हणून ते ट्रेडिंगला त्या ठिकाणी घेतो आपण. मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस, मालाची निर्मिती करण्यासाठी लागलेला इतर खर्च, हा सुद्धा ट्रेडिंगच्या डेबिटला येतो. ट्रेड एक्सपेन्सेस,
ट्रेड एक्सपेन्सेस सध्या आपण एवढंच समजून घेऊ की ट्रेडिंगच्या डेबिटला येतो, परंतु ह्याचा कधी-कधी ट्रेड एक्सपेन्सेस हा पी-एन-एलला जात असतो. मग ट्रेडिंगला कधी येतो, हे आपण त्या ठिकाणी पी-एन-एलमध्ये ट्रेड एक्सपेन्सेस बघताना शिकणार आहोत. कस्टम ड्युटी. कस्टम ड्युटी आणि इम्पोर्ट ड्युटी ही त्या ठिकाणी मालाच्या आयात करण्यावर दुसऱ्या देशातून आपल्या देशामध्ये माल आणण्यासाठी आपण केलेला हा जो काही टॅक्स आहे, तो टॅक्स म्हणजेच त्या ठिकाणी कस्टम ड्युटी किंवा इम्पोर्ट ड्युटी ही त्या ठिकाणी आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला घेतो. ऑक्ट्रेड ड्युटी एका स्टेटमधून किंवा एका लोकल ठिकाणाहून दुसऱ्या रिस्ट्रिकेट ठिकाणावर आपण ज्यावेळेस माल घेऊन जातो, त्यावेळेला त्या ठिकाणी आपल्याला ऑक्ट्राय चार्जेस भरावा लागतो. ते हे सुद्धा त्या ठिकाणी ट्रेडिंगच्या डेबिटला घेतो. मोटिव्ह पॉवर एक प्रकारची इलेक्ट्रिसिटी आहे मशीन चालू करण्यासाठी लागणारी, हे सुद्धा आपण ट्रेडिंग अकाउंटला घेतो. हिटिंग अँड लाइटिंग हे सुद्धा ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला येतं. फॅक्टरी इन्शुरन्स, जी काही फॅक्टरी आहे जनरली प्रत्येक कंपनीला आपल्या फॅक्टरीचा इन्शुरन्स काढून घ्यावा लागतो किंवा फॅक्टरीमध्ये काम करणाऱ्या एम्प्लॉईजचं त्या ठिकाणी इन्शुरन्स करावा लागतो. तर ह्या जो फॅक्टरी इन्शुरन्स आहे हा त्या ठिकाणी फॅक्टरीशी रिलेटेड असल्याने ट्रेडिंग अकाउंटला जातो. डॉक चार्जेस, समजा मालवाहतूक ही सागरी मार्गातून झालेली असेल तर त्या ठिकाणी आपल्याला डॉक चार्जेस किंवा डॉक ड्युटी त्या ठिकाणी भरावी लागते. रॉयल्टीज हे एक प्रकारचं त्या ठिकाणी ड्युटीच आहे, ही सुद्धा आपल्याला ट्रेडिंगच्या डेबिटला घ्यावी लागते. आता आपण पाहणार ट्रेडिंगच्या क्रेडिटला. ट्रायल बॅलन्समधून ट्रेडिंगच्या क्रेडिटला फक्त आणि फक्त सेल्स ट्रान्सफर होत असतो, परंतु काही ॲडजस्टमेंटच्या माध्यमातून एलिमेंट येत आहेत, ते आपण पाहणार आहोत. सगळ्यात आधी सेल्सवर त्या ठिकाणी रिटर्न, हा जो सेल्स रिटर्न आहे त्याला रिटर्न इनवर्ड नावाने सुद्धा ओळखलं जातं किंवा हा जो हा जो रिटर्न आहे हा रिटर्न तुम्हाला ट्रेडिंग अकाउंटच्या ट्रायल बॅलन्सच्या डेबिटला पाहायला मिळेल. आणि म्हणून जर ट्रायल बॅलन्सच्या डेबिटला आलेला रिटर्न असेल तर तो सेल्समधून आपल्याला वजा करायचा आहे, आणि ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिटला आलेला रिटर्न असेल तर तो रिटर्न आपल्याला परचेसमधून रिटर्न करायचा आहे किंवा लेस करायचा आहे. पुढे आपल्याला जनरली ॲडजस्टमेंट येते गुड्स लॉस बाय फायर किंवा गुड्स स्टोलेन किंवा माल चोरीला गेला, माल जळाला, माल खराब झाला, तर अशा वेळेला त्या ठिकाणी आपल्याला हा जो माल आहे तो आपल्याकडून निघून जातो. तर जेव्हा जेव्हा आपल्या बिझनेसमधून माल निघून जाणार आहे, मग सेल्स असेल किंवा खराब झालेला असेल किंवा कोणाला तरी आपण वाटलेला असेल, जेव्हा जेव्हा बिझनेसमधून गुड्स निघून जातो तेव्हा तो त्याची पहिला इफेक्ट, त्याची पहिली नोंद त्या ठिकाणी ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला केली जाते. त्याचप्रमाणे हा जो माल फायरनी जळालेला आहे, गुड्स लॉस बाय फायर, फायरनी जळालेला आहे, हा त्या ठिकाणी आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला घेणार, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला घेणार आहोत. त्यानंतर ड्रॉइंग, पार्टनर्स ड्रॉइंग आहे, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट म्हटलेलं आहे आणि पुढे ड्रॉइंग म्हटलेलं आहे. समजा गुड्स विड्रॉल बाय पार्टनरने बिझनेसमधला गुड्स विड्रॉल केला असेल फॉर पर्सनल पर्पज, तर बिझनेसमधून गुड्स तो घेऊन जातोय स्वतःच्या वापरासाठी, आणि म्हणून याला सुद्धा आपण ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला लिहितो, कारण आपल्या बिझनेसमधून तो माल निघून जात असतो. गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज अ फ्री सॅम्पल, ह्याला आपण ॲडव्हर्टायझिंगसुद्धा म्हणू शकतो किंवा गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज अ फ्री सॅम्पलसुद्धा म्हणू शकतो. म्हणजे जो गुड्स आहे, जो माल आहे, तो माल त्या ठिकाणी आपण फ्री सॅम्पल, फुकटमध्ये सॅम्पल म्हणून, म्हणजे जाहिरात म्हणून त्या ठिकाणी वाटप केलेलं आहे. ह्याच्यावर कुठल्याही प्रकारचे आपल्याला पैसे येत नाही, मात्र गुड्स आपल्याकडून निघून जातो, म्हणून याला आपण ट्रेडिंगच्या क्रेडिटला घेतो. क्लोजिंग स्टॉक, जो माल आपल्याकडं शेवटी शिल्लक राहतो, तो माल आपण त्या ठिकाणी क्लोजिंग स्टॉकमध्ये मांडत असतो. हाच क्लोजिंग स्टॉक पुढच्या वर्षासाठी पुन्हा ओपनिंग स्टॉक बनत असतो. या ठिकाणी ट्रेडिंग अकाउंट पूर्ण झाल्यानंतर आपण ट्रेडिंग अकाउंटचा बॅलेन्स काढतो, आणि बॅलेन्स काढत असताना दोन गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे कोणती बाजू मोठी आहे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे तो बॅलेन्स कोणत्या बाजूला लिहायचा आहे. पहिली गोष्ट, आपण काय करणार आहोत, सगळ्यात आधी दोन्ही बाजूची टोटल करून, कच्ची टोटल करून एका बाजूला लिहून घेणार आहोत, आणि मग समजून घेणार आहोत की यापैकी कोणती बाजू मोठी आहे. समजा बाजू मोठी असेल तर त्याला आपण क्रेडिट बॅलेन्स या नावाने किंवा क्रेडिट बॅलेन्स म्हणून म्हणतो. समजा क्रेडिट बाजू मोठी असेल डेबिट बाजूपेक्षा, तर त्याला आपण क्रेडिट बॅलेन्स म्हणायचं, आणि हा क्रेडिट बॅलेन्स त्या ठिकाणी छोट्या बाजूला म्हणजे डेबिट बाजूला त्या ठिकाणी लिहिला जाईल. जेव्हा क्रेडिट बाजू मोठी असेल तेव्हा क्रेडिट बॅलेन्स
आपण म्हणतो हा क्रेडिट बॅलन्स आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला लिहितो आणि त्याला आपण ग्रॉस प्रॉफिट या नावाने ओळखतो आणि हा जो ग्रॉस प्रॉफिट आहे पुढे पी एन एल अकाउंटला क्रेडिटला ट्रान्सफर करतो. डेबिटला निघालेला बॅलन्स ज्याला आपण क्रेडिट बॅलन्स म्हणतो तो पी एन एल अकाउंटच्या क्रेडिटला ट्रान्सफर होईल. समजा बाजू डेबिटची मोठी असेल तर त्या ठिकाणी डेबिटची बाजू मोठी असेल तर त्याला आपण डेबिट बॅलन्स म्हणायचं आणि हा डेबिट बॅलन्स त्या ठिकाणी क्रेडिट बाजू छोटी असल्या कारणानं छोट्या बाजूला आपण त्या ठिकाणी त्याची मांडणी करणार आहोत आणि लिहित असताना त्याला ग्रॉस लॉस या नावाने आपण त्या ठिकाणी लिहित असतो. हा ग्रॉस लॉस जर समजा डेबिट बाजू मोठी आली, डेबिट बॅलन्स आला म्हणजेच क्रेडिटला ग्रॉस लॉस आपण लिहिलेला असेल तर तो ट्रेडिंग पी एन एल अकाउंटच्या डेबिटला ट्रान्सफर होतो. आता आपण पी एन एल अकाउंट पाहणार आहोत म्हणजेच प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची डेबिट बाजू बघत असताना ट्रायल बॅलन्समधून ज्या ज्या काही एलिमेंट पी एन एलला येणार आहेत ते आपण पाहणार आहोत. त्याआधी आपण कालच्या लेक्चरप्रमाणे आपण बघणार आहोत. काल आपण शिकल्याप्रमाणे जे जे काय ऑफिस सेलिंग डिस्ट्रीब्युशन आणि फायनान्स एक्सपेन्सेसचे रिलेटेड एक्सपेन्सेस आहेत तेच एक्सपेन्सेस पी एन एल अकाउंटच्या डेबिटला येणार आहेत. आपण सुरुवात करूया. ग्रॉस लॉस जसं मी मगाशी म्हटल्याप्रमाणे समजा डेबिट बॅलन्स निघालेला असेल ट्रेडिंग अकाउंटला तर तो ग्रॉस लॉस त्या ठिकाणी पी एन एलच्या डेबिटला ट्रान्सफर केला जातो. सॅलरी ऑफिस एक्सपेन्सेस म्हणून पी एन एलच्या डेबिटला प्रोडक्टिव्ह वेजेस अनप्रोडक्टिव्ह वेजेस असे वेजेसचे दोन प्रकार पडतात. त्यापैकी प्रोडक्टिव्ह वेजेस हा त्या ठिकाणी ट्रेडिंग अकाउंटला जातो आणि अनप्रोडक्टिव्ह वेजेस हा त्या ठिकाणी आपल्याला पी एन एलमध्ये घ्यावा लागतो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला घ्यावा लागतो. ऑफिस एक्सपेन्सेस ऑफिस रेंट स्टेशनरी अँड प्रिंटिंग जनरल एक्सपेन्सेस सन्ड्री एक्सपेन्सेस हे ठिकाणी एक्सपेन्सेस जे आहेत ते ऑफिसचे रिलेटेड असल्या कारणानं आपण त्यांना पी एन एलच्या डेबिटला घेतो. डेप्रिशिएशन हा सुद्धा त्या ठिकाणी एक प्रकारचा घसरा आहे, एक फायनान्शियल लॉस आहे आणि म्हणून त्याला त्या ठिकाणी आपण पी एन एलच्या डेबिटला घेतो. पोस्टेज टेलिग्राम टेलिफोन ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस कन्व्हेयन्स पोस्टेज टेलिग्राम आणि टेलिफोन हे त्या ठिकाणी फॅक्टरी ऑफिसमध्ये वापरल्या जाणाऱ्या खर्च आहेत त्याच्यामुळे त्याला आपण पी एन एलच्या डेबिटला घेतो. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस कन्व्हेयन्स आणि ॲडव्हर्टाइजमेंट हे सेलिंगशी रिलेटेड असलेले खर्च आहेत म्हणून त्यांना आपण पी एन एल अकाउंटच्या डेबिटला घेतो. इंटरेस्ट ऑन लोन हा फायनान्शियल खर्च असल्या कारणानं आपण पी एन एलच्या डेबिटला घेतो. रिपेअर अँड मेंटेनन्स हा एक प्रकारचा त्या ठिकाणी आपल्याला ऑफिसचा खर्च आहे. मग त्यामध्ये बिल्डिंग रिपेअर असेल किंवा फर्निचर रिपेअर असेल तर त्या ठिकाणी आपण त्याला पी एन एलच्या डेबिटला घेतो. ऑडिट फीज हे सुद्धा त्या ठिकाणी ऑफिसचा खर्च आहे त्याला आपण पी एन एलच्या डेबिटला घेतो. लॉस बाय फायर हा एक प्रकारचा गुड्स लॉस बाय फायर आपण ट्रेडिंगच्या क्रेडिटला बघितलं. लॉस इन्शुरन्स न काढल्यामुळं लॉस झालेला गुड्स आहे किंवा फायरने जळालेला गुड्स आहे त्याच्यावर आपल्याला पैसे मिळत नसतात आणि म्हणून तो टोटली आपला लॉस असतो. म्हणून तो लॉस आपण त्या ठिकाणी पी एन एलच्या डेबिटला त्याचा इफेक्ट घेत असतो. डिस्काउंट अलावेट कमिशन हे त्या ठिकाणी सेल्सवरचे खर्च आहेत ते सुद्धा आपण ट्रेडिंगच्या डेबिटला घेतो, पी एन एलच्या डेबिटला घेतो. कॅरेज आउटवर्ड जसं कॅरेज इनवर्ड आपण बघितलं त्याप्रमाणेच कॅरेज आउटवर्ड आहे. विकलेल्या मालाला वाहून नेण्यासाठी किंवा एका ठिकाणावर दुसऱ्या आपल्या सेल्स केलेल्या जागेवरून ज्याने परचेस केले त्याच्या ठिकाणापर्यंत वाहून माल घेऊन जाण्यासाठी जो खर्च केलेला असतो त्याला आपण त्या ठिकाणी कॅरेज आउटवर्ड म्हणतो. हा सुद्धा पी एन एलच्या डेबिटला लिहितो कारण हा सेलिंगचा खर्च आहे. कॅरेज इनवर्ड हा परचेसवरचा खर्च आहे आणि कॅरेज आउटवर्ड हा सेल्सवरचा खर्च आहे. इन्शुरन्स नुसता इन्शुरन्स आलेला असेल तर त्या ठिकाणी आपल्याला पी एन एलच्या डेबिटला घ्यावं लागतं कारण तो ऑफिसचा एक्सपेन्सेस असतो. एंटरटेनमेंट एक्सपेन्सेस हा सुद्धा पी एन एलचा एक्सपेन्सेस आहे. त्याच्यानंतर प्रोव्हिडंट फंड कॉन्ट्रीब्युशन प्रोव्हिडंट फंड दोन प्रकारे प्रोव्हिडंट फंड कॉन्ट्रीब्यूट केला जातो. दोन शेअर्स त्याचे तयार केले जातात. एक शेअर्स त्या ठिकाणी एम्प्लॉईच्या पगारातून कॉन्ट्रीब्युशन केला जातो पी एफसाठी आणि एक शेअर्स तितकीच अमाऊंट त्या ठिकाणी एम्प्लॉईडला म्हणजे कंपनीला त्या ठिकाणी त्या एम्प्लॉईच्या अकाउंटमध्ये टाकावे लागतात. तर अशा प्रकारे हा जो कंपनीद्वारे जो पी एफ फंड जमा केला जातो कॉन्ट्रीब्यूट केला जातो त्याला त्या ठिकाणी पी एन एलच्या डेबिटला आपण लिहितो.
रेट अँड टॅक्सेस, इलेक्ट्रिसिटी चार्जेस, लीगल चार्जेस हे त्या ठिकाणी असलेले ऑफिस रिलेटेड खर्च आहेत, म्हणून ते P&Lला जात असतात. बँक चार्जेस हा सुद्धा त्या ठिकाणी असलेला ऑफिस रिलेटेड असलेला खर्च आहे, म्हणून त्याला P&Lला आपण ट्रान्सफर करतो. ट्रेड एक्सपेन्सेस आपण बघितलं मगाशी की ट्रेड एक्सपेन्सेस हा त्या ठिकाणी ट्रेडिंगला पण आला होता आणि ट्रेड एक्सपेन्सेस हा त्या ठिकाणी P&Lला पण आलेला आहे. मग हा ट्रेड एक्सपेन्सेस नक्की P&Lला ट्रान्सफर करायचा की हा ट्रेड एक्सपेन्सेस आपण ट्रेडिंगला ट्रान्सफर करायचा की P&Lला ट्रान्सफर करायचा, हा आपल्या समोर असलेला प्रश्न आहे. आणि ह्याचं सोपं उत्तर आहे. ह्याचं उत्तर असं आहे की तुमच्या प्रॉब्लेममध्ये जर तुम्हाला ऑफिस एक्सपेन्सेस, सन्ड्री एक्सपेन्सेस किंवा जनरल एक्सपेन्सेस, ट्रेड एक्सपेन्सेसच्या सोबत ऑफिस एक्सपेन्सेस, जनरल एक्सपेन्सेस आणि सन्ड्री एक्सपेन्सेस हे शब्दसुद्धा आलेले असतील किंवा ह्या एलिमेंट्ससुद्धा आले असतील तर ट्रेड एक्सपेन्सेस हा ट्रेडिंगला दिला जातो. परंतु ट्रायल बॅलन्समध्ये ऑफिस एक्सपेन्सेस, जनरल एक्सपेन्सेस आणि सन्ड्री एक्सपेन्सेस यापैकी कोणतीही इलिमेंट न येता फक्त आणि फक्त ट्रेड एक्सपेन्सेस आला असेल तर त्याला आपण P&L अकाउंटच्या डेबिटला घ्यायचं. त्याच्यानंतर एक्सपोर्ट ड्युटी, माल एक्सपोर्ट करत असताना जी ड्युटी भरावी लागतो, जो टॅक्स भरावा लागतो, तो सुद्धा P&Lच्या डेबिटला येतं, कारण एक्सपोर्ट हा सेल्सशी रिलेटेड असतो, म्हणून त्या ठिकाणी P&Lच्या डेबिटला. पॅकिंग चार्जेस हे सुद्धा त्या ठिकाणी P&Lच्या डेबिटला येतं, सेल्सशी संबंधित असलेला खर्च. मिसलेनियस चार्जेस फायनान्सशी संबंधित असलेला खर्च आहे, P&Lच्या डेबिटला. RBDD, RBDD म्हणजे रिझर्व्ह फॉर बॅड अँड डाऊटफुल डेट. त्या ठिकाणी भविष्यात कोणत्याही प्रकारचा लॉस होऊ शकतो किंवा भविष्यात कोणत्याही प्रकारचा आपल्याला बॅड डेप्स होऊ शकतो, यासाठी त्या ठिकाणी निधी बाजूला काढून ठेवली जाते, जेणेकरून त्या ठिकाणी भविष्यात होणारा जो काही लॉस असेल, जो काही बॅड डेप्स असेल, तो भरून काढण्यासाठी हा त्या ठिकाणी आपण RBDDचा निधी बाजूला काढून ठेवतो, रिझर्व्ह करून ठेवतो. त्याला सुद्धा P&Lच्या डेबिटला त्या ठिकाणी घेतलं. त्या ठिकाणी ह्याचा जो एलिमेंट आहे, ह्याची जो इफेक्ट आहे तो P&Lच्या क्रेडिटला असतो शक्यतो, परंतु हा जर ॲडजस्टमेंटमध्ये आलेले RBDD असेल तर त्या ठिकाणी आपण P&Lच्या डेबिटला घेत असतो किंवा बॅड डेप्स म्हणून आपण त्या ठिकाणी P&Lच्या डेबिटला घेत असतो. याच्यामध्ये नवीन बॅड डेप्स म्हणजे ॲडजस्टमेंटमध्ये आलेला बॅड डेप्स किंवा नवीन RDD जी बॅड डेप्स ॲडजस्टमेंटमध्ये आलेली RDD आहे, ती त्या ठिकाणी आपण ॲड करतो. आणि जर RDD P&Lच्या क्रेडिटला आलेली असेल तर ती याच्यातून आपण लेस करतो. म्हणजेच P&Lच्या क्रेडिटला आलेली RDD ह्याला आपण ओल्ड RDD म्हणतो आणि ॲडजस्टमेंटमध्ये आलेला बॅड डेप्स किंवा RDD जर ॲडजस्टमेंटमध्ये येत असेल तर त्याला आपण न्यू RDD किंवा न्यू बॅड डेप्स अशा नावाने ओळखतो. आणि न्यू बॅड डेप्स, न्यू RDD आपण ॲड करतो. ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिटला आलेली RDD जर असेल तर ती आपण ह्याच्यातून लेस करायची, कारण न्यू ओल्ड RDD असते ती. यानंतर याच्यावर आपण त्या ठिकाणी प्रॅक्टिकल प्रॉब्लेम सोडवत असताना बऱ्यापैकी आपण डिस्कस करणार आहोत, म्हणून ह्याच्यावर आता सध्या आपण इथपर्यंतच थांबू. पुढे सॅलरी टू पार्टनर्सला जी सॅलरी दिली जाईल ती त्या ठिकाणी आपल्याला ट्रायल बॅलन्समध्ये शक्यतो बघायला मिळणार नाही, परंतु ॲडजस्टमेंटमध्ये वगैरे येऊ शकते. तर ह्याचा पहिला इफेक्ट आपण ॲडजस्टमेंटमध्ये आल्या कारणानं आपण घेणार P&L अकाउंटच्या डेबिटला आणि पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला. इंटरेस्ट ऑन कॅपिटलचा पण सेम इफेक्ट होतो. पहिला इफेक्ट होईल तुमच्या P&L अकाउंटच्या डेबिटला आणि त्या ठिकाणी पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला. त्याच्यानंतर कमिशन टू पार्टनर, कमिशनवर एखादा पार्टनर असेल तर त्याला त्या ठिकाणी कमिशन दिलं जाईल, ह्याचा सुद्धा सेम इफेक्ट होतो P&L अकाउंटच्या डेबिटला आणि पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला. याच्यानंतर आपण पाहणार आहोत की क्रेडिटला काय काय इलेमेंट ट्रायल बॅलन्समधून P&Lमध्ये येतात. तर त्यामध्ये ग्रॉस प्रॉफिट, हा ग्रॉस प्रॉफिट ट्रायल बॅलन्समधून येत नसतो, तर हा येतो ट्रेडिंग अकाउंटचा जो क्रेडिट बॅलन्स आहे, जो डेबिटला आपण लिहिलेला होता ग्रॉस प्रॉफिट, तो या ठिकाणी P&Lमध्ये आपण ट्रान्सफर करत असतो. रेंट रिसिव्ह किंवा इंटरेस्ट रिसिव्ह, कमिशन रिसिव्ह, डिस्काउंट रिसिव्ह, हे जे रिसिव्ह झालेल्या जेवढ्या एलिमेंट म्हणजे सेल्स सोडून इतर जितके इन्कम आपल्याला दिसतील
ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिटला ते सगळे ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिटचे इन्कम आपण P&Lला टाकत असतो. मग त्यामध्ये रेंट रिसीव्ह असेल, इंटरेस्ट रिसीव्ह असेल, कमिशन रिसीव्ह, डिव्हिडंड रिसीव्ह, डिस्काउंट रिसीव्ह, मिसलेनियस रिसिप्ट, आर-बी-डी-टी त्या ठिकाणी जनरली आपण त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे, त्याच्यावर थोडंसं कन्फ्युजन आहे, ते आपण प्रॉब्लेम सोडवताना बघणार आहोत. त्याच्यामुळं आर-बी-डी-टी आता सध्या विषय सोडून द्या. त्याच्यानंतर सन्ड्री इन्कम, बॅड डेप्स रिकव्हरी हे पण आपण नंतर पाहणार आहोत. प्रॉफिट ऑन सेल्स ऑफ असेट, कोणत्याही प्रकारचं असेट विकलं त्याच्यावर आपल्याला जर प्रॉफिट झाला असेल तरीसुद्धा आपण P&L अकाउंटच्या क्रेडिटला घेत असतो. आणि इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग हा कंपनीसाठी असलेला फायदा आहे. तर या ठिकाणी इंटरेस्ट ऑन ड्रॉइंगचे हे आपल्याला ॲडजस्टमेंटमध्ये जनरली बघायला मिळेल. त्याचा इफेक्ट P&L अकाउंटच्या क्रेडिटला आणि पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला आपण देत असतो. याच्यावर एक जनरली ॲडजस्टमेंट लक्षात घेण्यासारखी आहे. हे ड्रॉइंग जेव्हा आपण करतो तेव्हा ड्रॉइंगची एक तारीख दिलेली असते पर्टिक्युलर, त्या तारखेनुसार इंटरेस्ट आपल्याला काढायचा असतो. आणि समजा प्रॉब्लेमने तारीख तुम्हाला प्रोव्हाइड केली नसेल ड्रॉइंगची, तर त्या ठिकाणी आपल्याला इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग हा फक्त आणि फक्त 6 महिन्यासाठी घ्यायचा आहे, वर्षभरासाठी घ्यायचा नाही. पुन्हा एकदा इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग तारीख दिली असेल तर तारखेनुसार तेवढ्या महिन्यांचा त्या ठिकाणी काढला जाईल तारखेनुसार. आणि जर तारीख दिली नसेल तर त्या ठिकाणी 6 महिन्यांसाठी आपण त्या ठिकाणी इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग कॅल्क्युलेट करत असतो. यावर आपण पुन्हा एकदा प्रॉब्लेम सॉल्व करत असताना आपण चर्चा करणार आहोत. त्यानंतर आपण P&L अकाउंटला क्लोज करतो. क्लोज करत असताना त्या ठिकाणी आपण पुन्हा एकदा ट्रेडिंग अकाउंटप्रमाणे पाहणार आहोत की कोणती बाजू मोठी आहे, डेबिट बाजू की क्रेडिट बाजू. मग समजा क्रेडिट बाजू मोठी असेल तर त्याचा जो बॅलन्स निघणार आहे तो आपण डेबिट बाजूला लिहिणार आहोत, कारण छोट्या बाजूला त्याचा बॅलन्स लिहिला जातो. पुन्हा एकदा, जर बाजू क्रेडिटची मोठी असेल तर जो बॅलन्स निघेल तो आपण छोट्या बाजूला म्हणजे डेबिटला लिहिणार आहोत. आणि म्हणून क्रेडिट बाजू मोठी असल्या कारणानं त्याला आपण क्रेडिट बॅलन्स म्हणणार आहोत. क्रेडिट बॅलन्स ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, याला आपण नेट प्रॉफिट या नावाने त्या ठिकाणी ओळखतो. आणि हा नेट प्रॉफिट पुन्हा पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला आपण ट्रान्सफर करतो. परंतु हा जो नेट प्रॉफिट आहे तो नेट प्रॉफिट त्या ठिकाणी आपण एका पर्टिक्युलर शेअरिंग रेशिओने त्याला ट्रान्सफर करत असतो. हा शेअरिंग रेशिओ काय आहे हे आपण एका लेक्चरच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आतापर्यंत जो नेट प्रॉफिट येतो, नेट प्रॉफिट कसा येईल, जर P&Lची क्रेडिट बाजू मोठी असेल तर नेट प्रॉफिट होतो आणि तो नेट प्रॉफिट आपण बॅलन्स स्वरूपी त्या ठिकाणी P&L अकाउंटच्या डेबिटला लिहित असतो. जर डेबिट बाजू मोठी असेल तर त्याला आपण डेबिट बॅलन्स म्हणतो आणि हा डेबिट बॅलन्स छोट्या बाजूला म्हणजे क्रेडिट बाजूला आपण लिहितो आणि त्याला आपण नेट लॉस म्हणतो. जर नेट प्रॉफिट झाला, जर नेट लॉस झाला, दोन्ही कंडिशनमध्ये जो काही नेट प्रॉफिट नेट लॉस आहे तो पार्टनर्सना वाटप केला जातो. मग कशा स्वरूपात वाटप केला जाईल याचं त्या ठिकाणी असलेला रेशिओ याच्याविषयी आपण पुन्हा लेक्चर घेऊन एक वेगळा लेक्चर घेऊन समजवण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याच्यामुळं हा जो नेट लॉस येईल तो नेट लॉस पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला ट्रान्सफर केला जाईल. प्लस करंट अकाउंट आणि पार्टनर्स कॅपिटल अकाउंट या दोघांपैकी एक अकाउंट आपल्याला त्या ठिकाणी ओपन करावं लागतं. मग कोणतं अकाउंट कोणत्या कंडिशनमध्ये ओपन करायचं हे आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. तरीसुद्धा आपण एकदा चर्चा करू. कॅपिटलचे जनरली 2 प्रकार असतात, एक फिक्स कॅपिटल मेथड आणि एक फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड. फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड असेल तर आपल्याला कॅपिटल अकाउंट ओपन करावा लागतो, कारण ज्या ज्या काय ॲडजस्टमेंट होतील त्या कॅपिटल अकाउंटमध्ये होत असतात. आणि म्हणून मग तो ओळखायचा कसा, जर प्रॉब्लेममध्ये करंट अकाउंट दिलेला नसेल तर त्या ठिकाणी तो फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडचा प्रॉब्लेम असतो आणि म्हणून त्यावेळेला आपल्याला पार्टनर्स कॅपिटल अकाउंट ओपन करावं लागतं. त्याच्यानंतर फिक्स कॅपिटल मेथड, जेव्हा फिक्स कॅपिटल मेथड असतो तेव्हा प्रॉब्लेमने किंवा ट्रायल बॅलन्सने तुम्हाला करंट अकाउंट दिलेलं असतं आणि जेव्हा करंट अकाउंट तुम्हाला दिलेलं असेल तेव्हा त्याला आपण फ्लक्च्युएटिंग कॅपिटल अकाउंट फिक्स कॅपिटल मेथड आपण म्हणत असतो. आणि तेव्हा कॅपिटल अकाउंट न ओपन करता आपण करंट अकाउंट ओपन करतो आणि कॅपिटलचा जो काय बॅलन्स असेल किंवा कॅपिटल अकाउंट जे काय आपल्या प्रॉब्लेमने दिलेलं असेल ते डायरेक्ट आपण लिॲबिलिटीमध्ये ट्रान्सफर करत असतो. यामध्ये आपण सगळ्यात आधी ट्रायल बॅलन्समधून क्रेडिटला काय काय एलिमेंट ट्रान्सफर होतात हे आपण पाहणार आहोत आणि मग नंतर डेबिटकडे जाऊ.
या ठिकाणी जो काही कॅपिटल दिलेला असेल, पहिला आपण कॅपिटल अकाउंटची चर्चा करू, मग करंट अकाउंटची चर्चा करू. कॅपिटल अकाउंट समजा आपल्याला प्रिपेअर करायला झालं, तर जो कॅपिटलचा बॅलन्स असेल, तो कॅपिटलचा बॅलन्स आपण P&L अकाउंट पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला घेतो. त्याच्यानंतर इंटरेस्ट ऑन कॅपिटल, सॅलरी टू पार्टनर, कमिशन टू पार्टनर, हे सगळं आपण त्या ठिकाणी पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला घेतो. ड्रॉइंग, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग, प्रॉफिट अँड इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग आणि ड्रॉइंग हे त्या ठिकाणी पार्टनर्स कॅपिटलच्या आपण डेबिटला घेत असतो. आणि मग जो काय P&Lचा बॅलन्स असेल, जर नेट प्रॉफिट असेल तर त्या ठिकाणी पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला आपण ट्रान्सफर करतो. आणि जर नेट लॉस असेल तर P&L पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला आपण ट्रान्सफर करतो. आणि मग पार्टनर्स कॅपिटलचा बॅलन्स पुन्हा त्या ठिकाणी आपण काढत असतो, जो की फक्त आणि फक्त डेबिट साईडलाच येतो. लक्षात ठेवायचं, पार्टनर्स कॅपिटल अकाउंटचा बॅलन्स, ओपनिंग बॅलन्स हा तुम्हाला क्रेडिटला लिहावा लागतो आणि जो क्लोजिंग बॅलन्स असेल, जो आपल्याला बॅलन्स शीटमध्ये ट्रान्सफर करायचा आहे, तो तुम्हाला त्या ठिकाणी डेबिटमध्येच बघायला मिळेल. आणि मग जो काही बॅलन्स येईल पार्टनर्स कॅपिटल अकाउंटचा, तो P&L तो बॅलन्स शीटला आपण कॅपिटल म्हणून ट्रान्सफर करत असतो. समजा आपल्याला फिक्स कॅपिटल मेथडचा प्रॉब्लेम दिलेला आहे आणि इथं तुम्हाला करंट अकाउंट प्रिपेअर करायचं आहे, तर दुसरं तिसरं काही न करता कॅपिटल अकाउंट जो दिलेला असेल तो डायरेक्ट आपण लिॲबिलिटीला लिहून टाकायचा, त्याचं नवीन अकाउंट ओपन करायचं नाही. आणि करंट अकाउंट जो दिलेला आहे त्याचा बॅलन्स मात्र करंट अकाउंटला आपण घ्यायचा. म्हणजे जर करंट अकाउंट जर ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिटला दिला असेल तर त्याचा बॅलन्स क्रेडिटला लिहावा लागेल. आणि जर ट्रायल बॅलन्सच्या डेबिटला करंट अकाउंट आलेला असेल तर करंट अकाउंट प्रिपेअर करत असताना आपल्याला त्याचा जो बॅलन्स आहे तो त्या ठिकाणी डेबिटला घ्यावा लागणार आहे. बाकी इंटरेस्ट ऑन कॅपिटल, सॅलरी टू पार्टनर, कमिशन टू पार्टनर, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग हे त्या ठिकाणी त्यावेळेला पार्टनर्स करंट अकाउंटमध्ये लिहिलं जाईल, कॅपिटल अकाउंटमध्ये लिहिलं जाणार नाही. आणि जो काही बॅलन्स P&Lचा आलेला असेल, मग नेट प्रॉफिट असेल किंवा नेट लॉस असेल, तो त्या ठिकाणी पार्टनर्स करंट अकाउंटला ट्रान्सफर केला जाईल. पुन्हा पार्टनर्स करंट अकाउंटचा अकाउंट क्लोज केलं जाईल. त्याचा जो बॅलन्स येईल तो पुन्हा बॅलन्स शीटमध्ये लिहिला जाईल. म्हणजे बॅलन्स शीटमध्ये कॅपिटल अकाउंट पण येईल आणि करंट अकाउंट पण येईल. मात्र अकाउंट करंट अकाउंटचं तयार होईल जर करंट अकाउंट दिलेलं असेल तर. आता आपण बॅलन्स शीट पाहणार आहोत. या ठिकाणी कॅपिटल मेथडने आपण जर प्रॉब्लेम फिक्स कॅपिटल मेथडचा प्रॉब्लेम असेल तर वर कॅपिटल अकाउंट येईल आणि सोबत करंट अकाउंट पण येईल. पण जर फ्लॅक्च्युएटिंग कॅपिटल मेथडचा असेल तर या ठिकाणी करंट अकाउंट येणार नाही लॅबिलिटीला फक्त आणि फक्त कॅपिटल येईल. आपण लॅबिलिटी साईड बघतोय सुरुवातीला. त्याच्यानंतर करंट सन्ड्री क्रेडिटर हे त्या ठिकाणी आपण उधारीवर माल परचेस केलेला असेल तर त्या ठिकाणी आपलं लोकांना देणं बनतं, ते आपण लॅबिलिटीमध्ये लिहितो. बँक ओव्हरड्राफ्ट, बँकेमध्ये आपली जेवढी रक्कम शिल्लक आहे त्यापेक्षा जास्तची रक्कम आपण जेव्हा उचल करतो तेव्हा आपण त्याला बँक ओव्हरड्राफ्ट म्हणतो. ही बँक ओव्हरड्राफ्टसुद्धा आपल्या लॅबिलिटीला येतं. बँक लोन टेकेन, कोणत्याही प्रकारचा लोन टेकेन असेल, मग बँकेकडून आपण लोन टेकेन केलेला असेल किंवा फायनान्शियल इन्स्टिट्यूटकडून आपण लोन घेतलेला असेल व्यवसायासाठी, तर तो लॅबिलिटी साईडमध्ये लिहिला जातो. बिल्स पेएबल हे त्या ठिकाणी कोणाकडून उसनवारी आपण घेतलेली असेल तात्पुरत्या तत्त्वावर किंवा तात्पुरत्या तत्त्वावर आपण समजा कोणाकडून गुड्स परचेस केलेला असेल. बिल्स पेएबल क्रेडिटर जो आहे तो फक्त आणि फक्त गुड्सवर क्रेडिट असतं. परंतु बिल्स पेएबल हे त्या ठिकाणी दोन प्रकारे येऊ शकते. एक पैसे ओव्ह केलेले असतील, उसने घेतलेले असतील, किंवा त्या ठिकाणी गुड्स उसने घेतलेलं असू शकतं. त्यामुळे त्या ठिकाणी बिल्स पेएबल क्रिएट होतं. हे सुद्धा लिॲबिलिटीमध्ये येतं. इन्कम रिसिव्ह इन ॲडव्हान्स हे त्या ठिकाणी असलेलं लिॲबिलिटीमध्ये आपण लिहित असतो. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, कधी काय होतं, वेजेस आउटस्टँडिंग असा शब्द लिहिलेला असतं किंवा आउटस्टँडिंग वेजेस असतं. आपण वेजेस बघतो आणि ट्रेडिंग अकाउंटला त्याला लिहून टाकतो आणि आपलं अकाउंट त्या ठिकाणी चुकलेलं असतं. आपल्याला इथं आउटस्टँडिंग वेजेस म्हटल्यानंतर वेजेसचा नाही तर आउटस्टँडिंगचा इफेक्ट द्यायचा आहे. आणि आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणजे वेजेस असेल, रेंट असेल, सॅलरी असेल, त्याच्यानंतर ॲडव्हर्टायझिंग असेल, प्रिंटिंग स्टेशनरी असेल आणि कोणताही खर्च असेल जो आउटस्टँडिंग असेल तर त्या ठिकाणी आपल्याला बॅलन्स शीटच्या लिॲबिलिटीला आपल्याला घ्यावा लागतो. रिझर्व्ह फंड, मग जनरल रिझर्व्ह असेल, त्याच्यानंतर रिझर्व्ह अँड सरप्लस असेल, ॲडव्हान्स रिसिव्ह असेल, तर हे सगळं त्या ठिकाणी लिॲबिलिटीला आपण घेत असतो. आपण असेट साईड बघणार आहोत. असेट साईडमध्ये जनरली आपण पाहिलं आहे, त्या मागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिल्याप्रमाणे सर्व प्रकारचे असेट येतात.
तर हे सगळ्या प्रकारच्या असेटमध्ये फिक्स असेट असू शकतात, करंट असेट असू शकतात, फिक्टिशियस असेट असू शकतात. तर हे आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. सगळ्यात पहिला लँड अँड बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी, फ्रीहोल्ड प्रिमाइसेस, फर्निचर, फिक्चर, हे त्या ठिकाणी मोटर व्हेकल, त्याच्यानंतर तुमचं हे सगळं त्या ठिकाणी असलेलं फिक्स असेट आहे. हे फिक्स असेट आपण असेटला ट्रान्सफर करतो. गुडविल, त्याच्यानंतर ट्रेडमार्क, त्याच्यानंतर पेटेंट, हे सगळं त्या ठिकाणी असलेलं तुमचं किंवा लूज टूल आहे, हे सगळं तुमचं त्या ठिकाणी असेटमध्ये ट्रान्सफर होणार आहे. हे इंटेंजिबल असेटचे काही प्रकार आहेत ह्याच्यातले, ते त्या ठिकाणी आपल्या असेटला ट्रान्सफर होणार आहेत. त्याच्यानंतर करंट असेटमध्ये बिल्स रिसेबल असेल, कॅश इन हँड असेल, कॅश ॲट बँक असेल, क्लोजिंग स्टॉक असेल, डेटर असेल, तर हे त्या ठिकाणी करंट अकाउंटचे पार्ट आहेत. किंवा लोन गिवेन असेल, आपण समजा कंपनीने लोन दिलेलं आहे कोणाला, तर हे त्या ठिकाणी करंट अकाउंटचा पार्ट आहे. तर ते आपण करंट असेटचा पार्ट आहे, त्या ठिकाणी आपण असेटमध्ये घेत असतो. प्रिपेड एक्सपेन्सेस, कधी कधी प्रॉब्लेममध्ये विचारलेलं असतं प्रिपेड इन्शुरन्स, आणि आपण इन्शुरन्सचा इफेक्ट लिहून त्या ठिकाणी चुकलेला असतो. प्रिपेड इन्शुरन्स म्हटलं की प्रिपेडचा इफेक्ट द्यायचा आहे, आणि तो इफेक्ट आपल्याला त्या ठिकाणी असेटमध्ये द्यायचा असतो. इन्कम रिसिव्ह ॲडव्हान्स, हे किंवा सॉरी इन्कम रिसिवेबल किंवा इन्कम आउटस्टँडिंग, हे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी असेटमध्ये घ्यावं लागतं. त्याच्यानंतर इन्शुरन्स क्लेम रिसिवेबल, हे त्या ठिकाणी राहून गेलं होतं. इन्शुरन्स क्लेम रिसिवेबल काय असतं, मगाशी मी अनइन्शुरेड गुड्सविषयी म्हटलं. जर अनइन्शुरेड गुड असेल आणि तो गुड्स जर लॉस झाला किंवा जळाला, तर त्याला आपण पहिला इफेक्ट ट्रेडिंगच्या क्रेडिटला लिहितो आणि दुसरा इफेक्ट त्या ठिकाणी PNLच्या डेबिटला लिहितो. पण आता अनइन्शुरेड नाही, आता इन्शुरेड केलेला आहे माल, तर त्यावर काहीतरी त्याच्यावर आपल्याला क्लेम मिळतो. म्हणजे आपण जेवढ्याचा इन्शुरन्स केलेला आहे त्याच्या बदल्यात आपल्याला क्लेम मिळतो. मग हा क्लेम त्या ठिकाणी कुठे लिहिला जाईल, जे पैसे आपल्याला इन्शुरन्स कंपनीकडनं मिळणार आहेत ते कुठे लिहिलं जाईल, तर ते असेटला लिहिलं जाईल. या बाबतीत आपल्याला थोडक्यात लक्षात घ्यायला पाहिजे की आपल्याला झालेला ॲक्च्युअल लॉस किंवा आपल्याला आपण काढलेली जी काही इन्शुरन्स पॉलिसी आहे यामधली जी छोटी अमाऊंट आहे ही आपल्याला क्लेमच्या स्वरूपात मिळत असते. म्हणजे त्या ठिकाणी समजा 2,000चा माल जळाला आणि पॉलिसी आपली 2,500ची असेल, तर आपल्याला 2,000 आणि 2,500 यापैकी 2,000 जो माल जळालेला आहे, त्या जळालेल्या जो लॉस झालेला आहे, त्या लॉस झालेल्या मालाची किंमत म्हणजे 2,000 रुपये आपल्याला मिळतील. समजा 2,000 रुपयाचा माल आपला जळालेला आहे, पण पॉलिसी आपली 1,500ची आहे, तर त्या ठिकाणी आपल्याला 2,000 न मिळता 1,500 म्हणजे क्लेमची रक्कम आपल्याला मिळणार आहे, पॉलिसीची रक्कम आपल्याला मिळणार आहे. म्हणजेच क्लेम सॉरी लॉस आणि पॉलिसी यापैकी जी छोटी रक्कम असेल ती रक्कम आपल्याला त्या ठिकाणी क्लेमच्या स्वरूपात मिळत असते. आणि म्हणून त्या ठिकाणी कधी कधी आपल्याला ॲडजस्टमेंट येते की बाबा 2,000चा माल जळाला आणि त्याच्यावर इन्शुरन्स केलेला होता, त्यातून आपल्याला 1,500 रुपये क्लेम म्हणून मिळणार. मग आपण काय करायचं, तर जेवढ्याचा माल जळाला, जेवढा माल निघून गेला, तो आपण ट्रेडिंगच्या क्रेडिटला म्हणजे 2,000 रुपये ट्रेडिंगच्या क्रेडिटला जातील. त्याच्यानंतर जो माल त्या ठिकाणी आपण ज्याच्यावर आपला क्लेम झाला, समजा 1,500चा क्लेम झाला, तो आपण असेटला घेतो आणि मग 500 रुपयाचा आपल्याला ॲक्च्युअल लॉस असतो, तो आपण PNLच्या डेबिटला लिहित असतो. प्रोव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट, हा इन्व्हेस्टमेंट जी आहे ही इन्व्हेस्टमेंट त्या ठिकाणी कंपनीद्वारे जर प्रोव्हिडंट फंडमध्ये केली असेल, तर त्या ठिकाणी ते एक प्रकारचं आपली इन्व्हेस्टमेंट आहे, एक प्रकारचं आपलं असेट आहे. नुसते इन्व्हेस्टमेंट जरी आलं तरी आपण त्याला असेटलाच घ्यायचं आहे. त्याच्यानंतर राहिलं ते म्हणजे करंट अकाउंट. पार्टनर्स करंट अकाउंटला जर डेबिट बॅलन्स आलेला असेल, तर तो त्या ठिकाणी आपल्याला असेटला ट्रान्सफर करावा लागतो. म्हणजेच जर पार्टनर्स करंट अकाउंटची डेबिट बाजू मोठी राहिली, तर त्याचा जो बॅलन्स येतो तो बॅलन्स आपल्याला असेटला ट्रान्सफर करावा लागतो. आणि पार्टनर्स करंट अकाउंटला जर क्रेडिट बाजू मोठी राहिली, तर त्याचा जो बॅलन्स येईल तो आपण लॅबिलिटीला ट्रान्सफर करत असतो. आणि शेवटी बॅलन्स शीट ही टॅली असते, दोन्ही बाजू बॅलन्स शीटच्या समान असतात. थँक्यू, धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा.